विश्ववंदनीय विश्वशांतिदूत विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये महामाया बुद्ध विहाराच्या वतीने एक दिवसीय धम्मसंस्कार शिबिराचा आपण आपल्या तक्षशिला बुद्ध विहार गेंदालाल मिल जळगाव या ठिकाणी संपन्न करत आहोत। या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीमसह पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम मंगल मंत्रेची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज सकाळपासून आपण या धम्मचिंतनामध्ये आपला दिवस घालवत आहात। सकाळी जेव्हा आम्ही आलो तेव्हा लई प्रसन्न होते तुम्ही, पण आता जर तुमच्याकडे जर बघितलं तर असं वाटतंय की यार कधी जावं घरी आहे की नाही, आणि कधी यावं भावमुक्त वाटते ना। असं म्हणजे धम्माचरण काय एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? धम्माचरण करणं एवढं सोपं असतं का? बिलकुल नसतं। आपल्याला ती सवय नसल्यामुळे तसं वाटते। आपण बाह्य जीवन जगत असतो आणि त्यामुळे स्वतःला संयमित करण्यासाठी जो प्रयत्न आपण करत असतो, हे ध्यान साधना करणं म्हणजे जसं एखादं शेत आहे जे पूर्णतः हिरवळीने भरलेलं आहे आणि त्या हिरवळीने भरलेल्या शेतामध्ये मधोमध एखाद्या रिकाम्या जागेमध्ये एखाद्या जनावराला बांधावं। त्या रिकाम्या जागेमध्ये जनावराला बांधा तो काय करेल? आजूबाजूला तर हिरवळ आहे ना, आजूबाजूला हिरवळ असल्यामुळे त्याला तर बांधून टाकलं, पण डोळ्याने तर मात्र सर्व हिरवळ, पण ते तोडण्यासाठी जसा तो प्रयत्न करत असतो, अगदी मनुष्याचं मन सुद्धा तसंच आहे। आजूबाजूला आपलं आवाज आहे, बाह्य वेगवेगळ्या प्रकारचं आपले विचारचक्र चालू आहे आणि सर्व प्रकारच्या विचारचक्रामध्ये स्वतःला एकाग्र करण्याचा आपण प्रयत्न करत असतो। धम्माचरण कठीण गोष्ट आहे। जर सोपी केली तर सोपी आहे, कठीण केली तर कठीण आहे। मौन यासाठीच तुम्हाला म्हणजे राहा असं म्हटलं होतं की जेणेकरून तुमची एनर्जी अधिक काळापर्यंत टिकेल। पण आपली एनर्जी मौन नाही तर आपली एनर्जी बोलणे आहे। आपण बोललं की जास्त फ्रेश राहतो, काही शांत राहिलं की आपल्याला थोडंसं म्हणजे असं वाटतं की आता फार दिवसापासून आपण बोललो नाही। तर दिवसभर जे आपण हे कर्म केलं तरी सुरुवात असते। जर तुम्हाला ध्यान साधनेला 10 दिवसाच्या शिबिरासाठी जायचं असेल तर अशीच रुटीन असते। सकाळी 5 वाजतापासून रुटीन असते आणि त्यामुळे संध्याकाळच्या 9 वाजेपर्यंत ती रुटीन असते। मनाची आपण तयारी करायची असते
मनाची तयारी जर आपण केली तर आपल्याला त्याचा लाभ होत असतो. आणि जोपर्यंत आत्मचिंतन आपण करत नाही तोपर्यंत नेमकं आपलं मन किती चंचल आहे, मन किती दुर्दम्य आहे, कठीण आहे, वेगवेगळ्या विषयावरती कसं भटकणारं आपलं हे चित्त आहे, तर त्याची अनुभूती आपल्याला काही होत नाही. कारण आपण कधीही आपल्या श्वासावरती असं फारसं काही लक्ष केंद्रित करत नाही आणि त्यामुळे वरकरणी आपण आपलं जीवन जगत असतो. स्वतःला चिंतनामध्ये ठेवणे, स्वतःला कुशल विचाराने बांधून ठेवण्याचा प्रयत्न करणे ही फार कठीण गोष्ट आहे. सिद्धार्थ गौतमाने 6 वर्ष प्रयत्न केले सम्यक समृद्धीला प्राप्त करण्यासाठी. कुठल्याही प्रकारचं ज्ञान सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे आज दिवसभर आता तुम्ही धम्मश्रवण केला, भंतेजीने मार्गदर्शन केलं, आनापानसती सुद्धा केली, विपश्यना सुद्धा केली. आता कोणाला किती ध्यान लागलं हे तुमच्यावर अवलंबून आहे ना, ते त्याला काय आम्ही सांगू शकत नाही. आणि समजून घ्या 5 मिनिटं 10 मिनिटं, कारण स्वतःला संयमित ठेवणं फार कठीण गोष्ट आहे. जर ध्यान साधना करत असताना आपण जो कधी विचार केलेला नसतो किंवा जो विचार कधी आपल्या मनामध्ये येतही नसतो असा विचार ध्यान करताना येत असतो. का येतो असं का होतं? कारण स्वतःला पाहतो आपण, स्वतःच्या मनाला पाहण्याचा प्रयत्न करतो, श्वासावरती लक्ष केंद्रित करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्यामुळे विचारांचं चक्र फार अधिक गतीने पुन्हा पुन्हा ते आपल्या मनामध्ये निर्माण होत असते आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात. त्याच तरी विचाराला आपल्याला थांबवायचा आहे, त्याच विचाराला रोखायचा आहे आणि त्यामुळे नैसर्गिक येणारा श्वास जाणारा श्वास यावरती आपल्याला चित्त एककेंद्रित करायचं होतं. ज्यांना असं वाटतं की थोडा वेळ माझं चित्त एकाग्र झालं होऊ शकते तर त्याने मग विपश्यना भावना करायची असते. विपश्यना भावना केल्यानंतर आपलं जे शरीर आहे या शरीरावरती ज्या वेदना उत्पन्न होत असतात, सुखद वेदना, दुःखद वेदना, असुखद वेदना, अदुःखद वेदना, या सर्व प्रकारच्या वेदनेला आपल्याला जाणायचं आहे. जाणला आपण, अनुभव घेतला, काय होतं कसं होतं. जास्त प्रमाणामध्ये सुखद वेदनाच येतात. बसल्यानंतर कोणत्या वेदना आल्या तुम्हाला, सुखद का दुःखद? कोणत्या आल्या? सुखाचं तर माहीतही नव्हतं आम्हाला सुख कशाला म्हणतात. ते सारं दुःखच दुःख होतं. पायामध्ये दुःख, कमरेमध्ये दुःख, सारं दुःखच दुःख. कधी संपते कधी नाही संपत. दुःखद वेदना अधिक काळ उत्पन्न होत असतं. त्याला कारण तसं असते की आपल्याला बसण्याची सवय नसते. दुःखद वेदना का उत्पन्न होतात? कारण ते आपल्या मनाच्या विरुद्ध असते. 6 इंद्रियाला आवडणाऱ्या गोष्टी जर असतील तर तिथे दुःखद वेदना उत्पन्न होऊ शकत नाही.
तिथे फक्त सुखद वेदना उत्पन्न होत असतात. जसं समजून घ्या, 3 तासाचा एखादा मूवी असतो, 2.5-3 तासाचा. 2.5-3 तासाचा जेव्हा तुम्ही मूवी बघता, तर तो मूवी बघत असताना, पिक्चर बघत असताना किती दुःखद वेदना होतात. तिथे दुःखद वेदनेचा काही संबंध राहत नाही. तिथे फक्त सुखद वेदना असतात, आहे की नाही? पण पाय दुखत आहे ते कळत नाही, आहे की नाही? काहीही बिलकुल कुठल्याही प्रकारच्या वेदना होत नाही. का होत नाही? कारण ते आपल्या 6 इंद्रियाला प्रिय असते, आवडणारं असते. डोळ्याला जे आवडणारं दृश्य आहे त्याच्यामुळे आनंद मिळतो. कानावरती आवडणारा शब्द आहे त्यामुळे आनंद प्राप्त होतो. शब्द असतात त्यामुळे आनंद प्राप्त होतो. म्हणजे हे 6 प्रकारचे जे 6 आयतन ज्याला भगवंताने म्हटलं आहे, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, स्पर्श, मन, या सर्व प्रकारच्या आपण प्रत्यक्ष रूपाने त्याची अनुभूती जरी घेत नसेल तरी सुद्धा मनुष्य ते दृश्य बघत असताना त्या दृश्यामध्ये स्वतःला पाहत असतो. आणि त्या दृश्यामध्ये स्वतःला पाहत असल्यामुळे मनुष्याला तिथे दुःखद वेदना होत नाही, तर तिथे सुखद वेदना होत असतात. म्हणजे आपल्या इंद्रियाला आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला प्रिय वाटत असतात, आपल्या इंद्रियाला न आवडणाऱ्या गोष्टी आपल्याला अप्रिय वाटतात आणि त्यामुळे दुःख होत असते. भगवंत असे म्हणतात की मानवी जीवनामध्ये या सर्व प्रकारच्या इंद्रियावरती संयम मिळवणे, विजय मिळवणे, त्या इंद्रियाला आपल्या काबूमध्ये ठेवणे, हे प्रज्ञावान मनुष्यांचं लक्षण आहे. हे ज्ञानी मनुष्यांचं लक्षण आहे, बुद्धिमान मनुष्यांचं लक्षण आहे. कारण तो मनुष्य जाणतो की अरे, माझं जीवन तर क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे, आणि त्यामुळे मला मिळालेलं जेवढं काही आयुष्य आहे तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये मला खूप चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म करायचे आहे. जीवनामध्ये मिळालेली जी संधी आहे, आता होऊ शकते कोणाचं चित्त एकाग्र झालं असेल, कोणाचं झालं नसेल. चित्त एकाग्र झालं तर खूप चांगली गोष्ट आहे, पण चित्त एकाग्र नाही झालं तरी काय फार वाईट गोष्ट नाही. म्हणजे काय फारच मोठं आपण काय अपराध केला असं होते का? बिलकुल नाही. म्हणजे तुमचं चित्त एकाग्र झालं तरी आणि नाही झालं तरी तुमचा लाभच आहे, तुमचा फायदाच आहे. कारण दिवसभर तुम्ही ते शीलाचं पालन केलं, ऐकलं, दिवसभरापर्यंत तुमच्याकडून शील पालन झालं, कायचे तुमचे कुशल कर्म झाले, वाचेचे कुशल कर्म झाले, मनाचे कुशल कर्म झाले, आणि त्यामुळे दिवसभरापर्यंत आपल्याकडून आपली अधिष्ठान पारमिता पूर्ण झाली. एवढ्या वेळापर्यंत आपण बसला, म्हणजे किमान मला वाटते 6:30 पर्यंत, 6:30 पासून सुरू होतं येणं, 7 वाजतापासून आपलं जर सुरू झालं तर म्हणजे 7 वाजतापासून आतापर्यंत आपण बसले आहात. त्यामुळे अधिष्ठान पारमिता आपली पूर्ण झाली. कारण एवढ्या वेळामध्ये एका ठिकाणी आपण राहिलो, एकत्र आपण या ठिकाणी चिंतन मनन केलं, ध्यान केलं, म्हणजे अधिष्ठान पारमिता आपली पूर्ण झाली, सत्य पारमिता आपली ती पुष्ट झाली. म्हणजे हळूहळू शील पारमिता आपली पुष्ट झाली. मनुष्याच्या जीवनामध्ये थोड्या थोड्या पारमी आपण पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण एक बोधिसत्व बुद्धत्वाची जेव्हा अवस्था प्राप्त करत असतो तर त्या बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी ह्या सर्व प्रकारच्या पारमितेचा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो. आणि जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही
चिंतन करत नाही, मनन करत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ होऊ शकत नाही. आणि त्यामुळे थोडे थोडे कुशल कर्म, थोडे थोडे पुण्यकर्म आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे. थोड्या थोड्या कुशल कर्माचा, थोड्या थोड्या पुण्यकर्माचा संचय आपण केला पाहिजे. असं आपण कधीच विचार नाही केला पाहिजे की माझ्याकडून तर काहीच झालं नाही. तर कधी कधी पश्चाताप होते मनुष्याला, अरे मी दिवसभर बसलो पण माझं चित्त तर एकाग्र झालंच नाही. एका श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आला कधी आणि श्वास गेला कधी काही समजलं नाही. श्वासावरती लक्ष तर जमाचं केंद्रित झालंच नाही. येणारा श्वास कसा होता, जाणारा श्वास कसा होता, येणारा श्वास स्पर्श करतो म्हणे कुठे, आम्हाला तर काही झालाच नाही स्पर्श. कसं काय भंतीचे म्हणतात की स्पर्श होतो, येणारा श्वास जाणारा श्वास होऊ शकते असं. कारण जोपर्यंत आपल्या कुशल चित्ताची एकाग्रता साधल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला याची अनुभूती कधीच येत नाही. आणि त्यामुळे समाधी म्हणजे केवळ डोले लावून बसणे नव्हे. समाधी म्हणजे केवळ डोळे लावून बसणे नव्हे. समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. ज्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारच्या विकाराचा लवलेश नसेल, जे चित्त अत्यंत प्रसन्न असेल, आनंदी असेल, ज्या चित्तामध्ये राग नसेल, द्वेष नसेल, लोभ नसेल, मोह नसेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, या सर्व प्रकारच्या विकार रहित चित्ताला जर आपण धारण करत असेल आणि त्या भावनेच्या द्वारा जर आपण कुशल कर्म करत असेल, पुण्यकर्म करत असेल, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे केवळ डोळे लावून बसलो म्हणजे समाधी होत नाही. डोळे लावून तर बगळा बसते, कशासाठी? शिकारीसाठी बसते ना. डोळे लावून तर मांजरही बसते दूध पिण्यासाठी. काही काही लोक असं म्हणतात ना, लय मांजरासारखं बसलं म्हणजे डोळे लावून, याच्याकडे हे दिसते तसं नाही म्हणतात, हे लय भारी आहे म्हणतात. लोकांचा स्वभाव, जे काही काही लोकांचा स्वभाव तसा असतो. मन आणि मनामध्ये उत्पन्न होणारे विचार भगवंताने 45 वर्षापर्यंत धम्माचा जो उपदेश दिला, तर तो उपदेशाचा सार केवळ कायेला परिशुद्ध करणे, वाचेला परिशुद्ध करणे आणि मनाला परिशुद्ध करणे. मन मुख्य आहे आणि त्यामुळे भगवंताने मनाला अग्रस्थान दिला आहे. मनामध्ये जसे विचार उत्पन्न होतात तशा प्रकारची कृती मनुष्य करत असतो. जशा प्रकारचा विचार मनुष्य करेल तशा प्रकारचे कर्म मनुष्याकडून घडतात. जशा प्रकारचं कर्म मनुष्य करेल तसा विपाक, तसा परिणाम, तसं सुख आणि दुःख मनुष्याला प्राप्त होत असतं. आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या मनाला परिशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःच्या मनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग सुखाच्या मार्गाकडे जर स्वतःला न्यायचा आहे तर स्वतःबद्दल हळूहळू आपल्याला ही आनापानसतीची भावना, विपश्यनेची भावना आपण केली पाहिजे. कारण अंतर्मुख जोपर्यंत आपण होत नाही, स्वतःच्या मनाला जोपर्यंत आपण जाणत नाही, मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकाराला जोपर्यंत आपण जाणत नाही, समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण सुखाला कधीही प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात
की मानवी जीवनामध्ये आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. ध्यान साधना करत असताना आपलं पुण्यकर्म खूप आपल्याला आधार देत असते, मदत करत असते. आणि त्यामुळे एकाग्र चित्त होणे, एका ठिकाणी बसणे, ध्यान करणे, मनन करणे, चिंतन करणे, यासाठी सुद्धा आपल्या पुण्याचा आधार अत्यंत आवश्यक आहे. कारण पुण्याचा आधार जर आपल्या जीवनाला नसेल तर मनुष्य चित्त एकाग्र करू शकत नाही. तो अत्यंत चंचल असतो, दुर्दम्य असतो, कठीण असतं मनुष्याचं मन. आणि त्यामुळे मनुष्य बेचैन होतो, दुःखी होतो, कष्टी होतो. कारण ज्याला जसं पुण्य असेल तसा त्याला लाभ होत असतो. एका क्षणी एकाच ठिकाणी जरी सर्वच्या सर्वच लोक धम्म श्रवण करू लागले तरी सुद्धा सर्वांना काही लाभ होत नाही. अनेक उदाहरण आपल्या समोर आहे. जसं पंचवर्गीय परिवर्जकांना भगवंताने उपदेश दिला. सुरुवातीला उपदेश तर भगवंताने पाचही लोकांना दिला, पाचही परिवर्जकांना दिला. पण सर्वांनाच एकदाच लाभ झाला का? का नाही झाला? पाचही विद्वान होते, ज्ञानी होते, पंडित होते, शीलवान होते, गुणवान होते, तरी सुद्धा भगवंताने उपदेश दिल्याबरोबर पाचही लोकांना एकदाच ज्ञान लाभ झालेला नाही. का होत नाही बरं असं? कारण मनुष्याचं जे पुण्यकर्म असतं, ज्यांचं अधिक पुण्यकर्म असते, कुशल कर्म असते, तर त्यांना तशा प्रकारचा लाभ होत असतो. आणि कधी कधी मनुष्याचे संकल्प सुद्धा असतात आणि त्या संकल्पाला अनुसरून सुद्धा मनुष्याला ते प्राप्त होत असते. कौंडिन्याने संकल्प केला होता म्हणून त्याला सर्वात अगोदर धम्मलाभ झाला. मग कौंडिन्य, वप्प, भतीय, महानाम आणि अश्वजित असं क्रमशः क्रमाक्रमाने त्यांना ते भगवंताचे अग्रश्रावक सारिपुत्त महामोग्गलायन भंतेंना दीक्षा घेतल्यानंतर केवळ 7 दिवसानंतर अनंतपदाची प्राप्ती झाली. पण सारिपुत्त भंतेंना 15 दिवस लागले. मग भिक्षूंच्या मनामध्ये प्रश्न पडला की भगवान, सारिपुत्त भंते तर महाप्रज्ञावान आहेत, मग यांना 15 दिवसाचा कालावधी का लागला? भगवंत असे म्हणतात की ज्यांची जशा प्रकारची पारमी असते, कारण त्यांची प्रज्ञा पारमिता ही अत्यंत विशाल होते आणि त्यामुळे त्यांना तयारी करण्यासाठी अधिक काळ लागत असतो. म्हणजे ज्यांचं ज्ञान, ज्यांची प्रज्ञा, ज्यांची पारमी जशा प्रकारची असेल तशा प्रकारे त्याला लाभ होत असतो. आणि त्यामुळे जीवनामध्ये सुख आणि दुःख प्राप्त होण्यासाठी आपल्या पुण्याचा आधार अत्यंत आवश्यक आहे. आपण इथे बसलात सकाळपासून, कोणाचं 5 मिनटं मन एकाग्र झालं असेल, कोणाचं 10 मिनटं झालं असेल, कोणाचं 20 मिनटं झालं असेल. जेवढं जेवढं आपली पारमी आहे तेवढं चित्त आपलं एकाग्र झालं असेल. जेव्हा जेव्हा आपण ध्यान साधनेला बसत असतो, ध्यान साधना करत असतो, तर आनापान सती जोपर्यंत आपण साधत नाही, आनापान सतीला जोपर्यंत आपण पूर्ण करत नाही, तोपर्यंत विपश्यना भावनेकडे आपण जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे आनापान सतीला म्हणजे येणाऱ्या श्वासाला आणि जाणाऱ्या श्वासाला आपण प्रथमतः जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. हे तुम्ही घरी सुद्धा करू शकता आणि केलं पाहिजे. आपण जेव्हा सकाळी झोपेतून उठतो तेव्हा 5 मिनटं डोळे शांत लावून आपण आनापान सतीची भावना केली पाहिजे. जेव्हा आपण रात्रीला झोपतो, झोपण्याच्या पूर्वी 5 मिनटं शांत बसून आपण आपल्या बेडवरती आनापान सतीची भावना केली पाहिजे. उठल्यानंतर 2 मिनटं का होईना स्वतः प्रति मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे, आपल्या परिवाराच्या प्रति मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे,
असं करता करता संपूर्ण सृष्टीच्या प्रती आपण मंगलमंत्रीची भावना केली पाहिजे. झोपण्यापूर्वी सुद्धा आपल्या स्वतःच्या कर्माबद्दल आपण चिंतन मनन केलं पाहिजे की आज दिवसभरामध्ये माझ्याकडून कायीचे किती कुशल कर्म झाले, वाचेचे किती कुशल कर्म झाले, मनाचे किती कुशल कर्म झाले. आज दिवसभर माझ्याकडून कायीचे किती अकुशल कर्म झाले, वाणीचे किती अकुशल कर्म झाले, मनाचे किती अकुशल कर्म झाले. याचं चिंतन मनन आपण रोज आणि रोज केलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की सातत्याने आपल्या कर्माचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे असं जर आपण करत असेल तर आपण जागरूक आहोत, आपण सतर्क आहोत. स्मृती संप्रज्ञयुक्त चित्ताने आपण आपल्या स्वतःच्या मनाला संयमित ठेवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. कारण चित्त तर आपलं अत्यंत चंचल आहे, दुर्दम्य आहे, कठीण आहे. पदनं चपलं चित्तं दुरख दुर्निवारयं उजुं करोति मेधावी उसुकारो तेजनं, असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे चित्त हे अत्यंत चंचल आहे, दुर्दम्य आहे, कठीण आहे. म्हणजे या चित्ताला आपण सरळ मार्गावरती लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा सुतार त्याच्याकडे दिलेलं ओबडधोबड लाकूड त्याला योग्य प्रकारचा आकार देत असतो, अगदी तशाच प्रकारे आपण सुद्धा आपल्या प्रज्ञेच्या द्वारा आपल्या भरकटलेल्या चित्ताला, भरकटलेल्या मनाला योग्य प्रकारचा आकार आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे जर आपण हळूहळू या चित्ताला एकाग्र करण्याचा प्रयत्न करत असेल, रोज रोज आपण थोडं याचा सराव करत असेल, तर रोज रोज सराव केल्यामुळे त्याचा लाभ आपल्याला होत असतो. पण डायरेक्टली जर आपण एकदाच करत असेल तर त्याचा काही विशेष लाभ होत नाही किंवा ती गोष्ट आपण पूर्णतः करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की धम्म आचरण हे नेहमी सतत असलं पाहिजे. रोज आणि रोज आपलं धम्म आचरण असलं पाहिजे. एकदा एक धर्मशोक नावाचा राजा युद्ध करण्यासाठी युद्धाची तयारी करत असतो. आणि युद्धाची तयारी करत असताना जेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याला युद्ध करायचं आहे, आपल्या रथाचे दोन्ही चाक आपण नवीन बनवले पाहिजे. कारण युद्धामध्ये आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारचा उपयोग होऊ शकतो. तर तो चाकं बनवणाऱ्या कारागिराकडे जातो आणि त्याला सांगतो की 6 महिन्यानंतर मला युद्ध करायचं आहे, तर या 6 महिन्यामध्ये माझ्या रथाची 2 चाकं तुम्हाला बनवून दे. तर तो म्हणतो ठीक आहे महाराज, आपण काळजी करू नये, 6 महिन्याच्या पूर्वी तुमच्या रथाची चाकं मी तुम्हाला निर्माण करून देतो. जेव्हा 6 महिन्याला 6 दिवस कमी असताना राजाला असं वाटतं की आता चला आपण रथाची चाकं तयार झाली किंवा नाही झाली हे बघण्यासाठी जाऊया. राजा जातो आणि त्या कारागिराला बोलतो की माझ्या रथाची चाकं तयार झाली का? तर तो म्हणतो महाराज क्षमा असावी, 1 चाक मी तयार केलेला आहे, परंतु महाराज काळजी नसावी, अगदी 6 दिवसामध्ये मी तुम्हाला दुसरं चाक सुद्धा तयार करून. एका चाकाला बनवण्यासाठी 6 महिन्याला 6 दिवस कमी लागले आणि दुसरं चाक फक्त तो म्हणतो की 6 दिवसामध्ये मी बनवून देणार आहे. दोनही चाकं सारखीच असतील का? दोनही चाकं सारखी राहणार नाही. कारण ज्या चाकाला 6 महिन्याला 6 दिवस कमी लागले ते चाक मात्र अत्यंत व्यवस्थितपणे बनवल्या गेला. परंतु जे चाक 6 दिवसामध्ये बनवणार होतं तर त्या चाकामध्ये अनेक प्रकारचे दोष सुद्धा असू शकतात. भगवंत असे म्हणतात की धम्म आचरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा असंच आहे. मनुष्य जर असा विचार करेल की अरे
जाऊ द्या आता काय धर्माचरण करायचं, कारण मनुष्याच्या मनामध्ये कधी कधी भावना उत्पन्न होते. भारतीय संस्कृतीमध्ये धर्माचरणाला थोडंसं उतरत्या वयामध्ये स्थान दिलेलं आहे. लोक असं म्हणतात की जरा बाल्यावस्था आहे, जरा खेळून खाऊन खेळून जाऊ द्या. म्हणजे शिक्षणाचं वय असलं की लोक म्हणतात आता शिक्षणामध्ये आहे. लेकराला जर म्हटलं, लोक असं म्हणतात ना, विहारामध्ये येणे किंवा धम्म आचरण करण्याच्या बाबतीमध्ये लोक असं म्हणतात, लोक कारण सांगतात की लेकरं लहान आहे. विहारामध्ये नाही तर काय म्हणतात की लेकरं आमचे थोडे लहान आहे आणि त्यामुळे आमचं काही विहारामध्ये येणं जमतच नाही. लेकरं थोडे मोठे होतात, मग असं म्हणतात की लेकरं आता मध्ये शिकायले, त्याचा अभ्यास घ्यावा लागते, त्यामुळे विहारामध्ये काही येणं होत नाही. अभ्यास होतो, नोकरी लागते, मग सुनबाई येते. सुनबाई येण्याच्या पूर्वी असं म्हणतात की सुनबाई आले की आता मी एकदम फ्रीच आहे, काही टेन्शनच नाही आहे. नंतर पुन्हा सुनबाई आले की सांग की नाही म्हणते जे तिला काही जमत नाही, तिला सोबत राहावं लागतं तिच्या करण्यासाठी. थोड्या दिवसानंतर मग तिला नातूपुतू होतात, मग ते नातूपुतू सांभाळावं लागतात. म्हणजे असं करता करता शेवटी कार्यक्रम शमशानाकडे जाते, तरी सुद्धा विहारामध्ये काही येणं आपलं होत नाही. जीवनाचे 4 भाग, 25-25 वर्षाचे 4 भाग पाडले आहेत. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, कुमारावस्था, वृद्धावस्था, वानप्रस्थ अवस्था. भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा बिंबिसारासोबत वार्तालाप होत असतो सिद्धार्थ बोधिसत्वाचा, तेव्हा सिद्धार्थ बोधिसत्वाला राजा बिंबिसार समजून सांगताना समजू की अरे सिद्धार्थ, तू अत्यंत तरुण आहे, तुझे बाहू अत्यंत बलदंड आहे, तुझे केस अत्यंत काळेशार आहे. या बलदंड बाहूने तो अनेक शत्रूंवरती विजय प्राप्त करू शकतो आणि त्यामुळे ही काशाय जाडी भरडी वस्त्र अंगावरती घेऊन हा संन्यासाचा वेश तो धारण केला. हे तारुण्य पुन्हा पुन्हा येण्यासारखं नाही आहे, हे तारुण्य पुन्हा पुन्हा येत नाही आहे आणि त्यामुळे या तारुण्यामध्ये तो जे काही सांसारिक सुख उपभोगायचे आहेत ती सुख उपभोगली पाहिजे. संन्यासी वृत्ती ही उतार वयामध्ये असते. समजावून सांगताना सिद्धार्थ म्हणतात की महाराज, आपलं म्हणणं अगदी योग्य आहे, परंतु माझं म्हणणं असं आहे की जर मन तारुण्यामध्ये, वृद्धकाळामध्ये किंवा बाल्यावस्थेमध्ये जर आपल्या अधीन नसेल, आपल्या काबूमध्ये नसेल, तर त्या मनाचा काय लाभ आहे, काय फायदा आहे? कारण असं होऊ शकत नाही की मनुष्याचं जे मन आहे ते मन मनुष्याचं बदलेल, मन मनुष्याचं परिवर्तन होईल. कारण कोणत्याही अवस्थेमध्ये मनुष्याचं चित्त हे समान असते, सारखं असते आणि त्यामुळे मनुष्याच्या चित्ताला परिशुद्ध करण्यासाठी किंवा धम्माचं आचरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची योग्य आणि अयोग्य वेळ नसते. ज्या क्षणी धम्म आचरण करण्याची आपण सुरुवात केली तो क्षण आपल्यासाठी योग्य असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण सातत्याने आपल्या जीवनाला जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे मिळालेलं जे काही आपल्याला आयुष्य आहे, या मिळालेल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर संपूर्ण जीवन संपल्यानंतर मनुष्याला केवळ पश्चातापाशिवाय दुसऱ्या कुठल्याही प्रकारची भावना त्याच्या चित्तामध्ये शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला संधी उपलब्ध होते तेव्हा तेव्हा धम्माचं आचरण आपण केलं पाहिजे. जीवनाच्या कोणत्या तरी अवस्थेमध्ये आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये का होईना
मध्यम अवस्थेमध्ये का होईना, उतरत्या अवस्थेमध्ये का होईना, म्हणजे जीवनाच्या कुठल्या तरी अवस्थेमध्ये आपण धम्माचं आचरण, धम्माचं अनुसरण केलं पाहिजे. स्वतःच्या मनाला परिशुद्ध करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जर स्वतःच्या मनाला आपण परिशुद्ध करण्याचा प्रयत्न करेल, स्वतःच्या मनाला आपण निर्मळ करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याचा लाभ आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे धम्म आचरण हे नेहमी सतत सतत करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. भगवंताचा धम्म मनुष्याच्या हितासाठी आहे, सुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे. वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण खूप चांगलं धम्माचं आचरण करतो. वेगवेगळ्या विहारामध्ये ग्रंथाचं वाचन असते, आपण धम्मदेशना श्रवण करतो. पण वर्षावास संपल्यानंतर कधी कधी आपल्या मनामध्ये नैराश्यभाव उत्पन्न होतो आणि त्यामुळे वर्षावासाच्या नंतर धम्म आचरण आपण जसं पाहिजे तसं काही करत नाही. किंवा विहारामध्ये जाणं असेल, धम्म श्रवण करणं असेल, या सर्व गोष्टी बहुतांश बंद असतात. भगवंत असे म्हणतात की धम्म आचरण हे सातत्याने कंटिन्यू असलं पाहिजे. बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात की किमान दर रविवारी का होईना आपण धम्म आचरण केलं पाहिजे. आपल्या परिवारासह आपण विहारामध्ये गेलं पाहिजे, कारण धम्माचे संस्कार आपल्यावरती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण खूप चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण केलं पाहिजे. वर्षावास संपल्यानंतर सुद्धा आपल्या विहारामध्ये आपण हे धम्माचं आचरण सातत्याने कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिबिर घेण्यामागचा उद्देशच तोच आहे की आपल्याला एक धम्मसंस्कार प्राप्त व्हावा. वर्षावासाच्या कालावधीमध्ये आता लास्ट टाईम आम्ही औरंगाबादला सुद्धा अनागारिका शिबिर घेतलं. खरं तर आज अनागारिका शिबिरच घ्यायचं होतं, पण 10 सील तुम्हाला काय दिले नाही, 8 सील तुम्हाला म्हणजे दिल्या गेले. बघू नंतर कधी भविष्यामध्ये 1 दिवसाचं अनागरिका शिबिर, 2 दिवसाचं, 5 दिवसाचं, 10 दिवसाचं असं सुद्धा आपण धम्म आचरण करू शकतो. म्हणजे धम्म आचरण करण्यासाठी आपल्याला तशा प्रकारचा वेळ काढावा लागतो, कारण धम्म आचरण परिवारामध्ये, संसारामध्ये राहून जसं पाहिजे तसं आपल्याला करता येत नाही. आणि त्यामुळे धम्म आचरणासाठी विशिष्ट वेळसुद्धा आपल्याला काढावा लागत असतो. आणि त्यामुळे मोठ्या संख्येने आपण सहभागी झालात. 21 तारखेलाच आपलं शिबिर होतं, पण ते कॅन्सल झालं. मला तर असं वाटलं की 28 कॅन्सल होते काय की, कारण तब्येत म्हणजे काही बरोबर नव्हती. 2 दिवसापासून जरा बरी आहे आणि त्यामुळे हे शिबिर आपलं सक्सेस झालं. पुढच्या वर्षी शिबिरं मात्र कंटिन्यू होते. पुढच्या वर्षी आपण ठरवणार आहोत दर पौर्णिमेला मोठ्या स्वरूपामध्ये शिबिर राहणार आहे. म्हणजे 3 पौर्णिमा वर्षावासाच्या कालावधीमध्ये मोठे शिबिर असतील. उपोषण शिबिरसुद्धा आपण करणार आहोत, म्हणजे कंटिन्यू 3 महिन्याचे उपोषण शिबिर असतील. धम्मसंस्कार शिबिर पौर्णिमेच्या दिवशी असेल, त्या दिवशी सर्वांसाठी ते खुलं असेल. परंतु ज्या दिवशी उपोषणशील आहे, पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, अष्टमी आहे, तरी 4ही सील किंवा 4ही उपोषण दिवस आपण खूप चांगल्या प्रकारे संपन्न करणार आहोत. योगायोगाने जर समजा झालंच तर आपल्या जागेवरतीच आपण ते शिबिर संपन्न करू. नाही जागेवर झालं तर शहरामध्ये करू, त्यात काही चिंता नाही आहे. पण शक्यतो आपण तसं करण्याचा संकल्प केलेला आहे, कारण धम्म आचरण हे सातत्याने असलं पाहिजे, केलं पाहिजे, करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज बघा दिवसभर आपण हे धम्म आचरण करत आहात. मन चित्त एकाग्र हो का न हो, किमान बसून तर आपण इथे आहोत, हे सुद्धा कुशल कर्मच आहे, पुण्यकर्मच आहे. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये हे सातत्याने आपण प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे रोज तुम्ही आनापानसती करा, रोज तुम्ही मंगलमंत्रीची भावना करा, रोज मनाला एकाग्र करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करा. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी आपण सर्वांनी
मोठ्या श्रद्धेने अगदी सकाळपासून आपण स्वतःला एकाग्र करण्यासाठी, स्वतःच्या मनाला एकाग्र करण्यासाठी, स्वतःचं कुशल कर्म, स्वतःचं पुण्यकर्म अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आपण इथे बसला आहात. आणि त्यामुळे आज आपण अनंत आणि असीम असं हे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. आज या शिबिराला यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी अत्यंत श्रद्धेने सहभाग घेतला. सकाळच्या सत्रामध्ये जयाताईंनी आपला सर्वांना अत्यंत स्वादिष्ट असा नाश्ता दिला. त्यांच्याही प्रती अनंत आणि असीम मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो. दुपारच्या भोजनामध्ये आपल्याला आमच्या मायाई निकम आणि त्यांचे बंधू सोनवणे परिवार यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं भोजन देऊन आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन केलं. त्यांच्याही प्रती अनंत आणि असीम मंगलमैत्रीची भावना करतो. आपल्या तक्षशिला बुद्धविहारामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारचं डेकोरेशन तक्षशिला बुद्धविहाराच्या वतीने करण्यात आलं. त्यांच्याही प्रती त्यासाठी ज्या श्रद्धा संपन्न उपासकांनी काही दान पुण्य केलं असेल तर त्यांच्याही प्रती अनंत आणि असीम मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो. आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आपल्या स्वतःला बदलवण्यासाठी, स्वतःचं पुण्यकर्म, कुशलकर्म अधिक व्हावं यासाठी आपण इथे आलात. आपणा सर्वांच्या प्रती सुद्धा अनंत आणि असीम मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो. भंतेजी सुद्धा आपल्याला सवतखेड्यावरून सकाळी पावसाचा वातावरण असताना सुद्धा आपल्याकडे आले. त्यांच्या प्रती सुद्धा अनंत आणि असीम मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो. संघरत्न बंधीने सुद्धा आपल्याला शील दिलं, त्यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आणि आपण हे जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने आपणा सर्वांना आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. आपणा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.